येऊरमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि यावरूनच रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। ड्रग्ज माफियांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे, गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार यांनी आव्हाडांना मुंबऱ्यात लक्ष देण्याचा सल्ला दिलेला आहे। पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्सचं सेवन करत होते त्याच्या 50 मीटरवरच पोलिसची चौकी आहे आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी धाड टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही। सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन तिथं जागं झालं। त्यामुळे ठाण्यात पण या गोष्टी होत असाव्यात। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाजसुद्धा आपल्याला करता येणार नाही। हे गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे। गुंड असतील नाही तर ड्रग्ज सप्लाय करणारे जे कोणी व्यावसायिक असतील नाही तर जे कोणी ड्रग माफिया असतील यांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे। त्यामुळे त्यांना कुठेही या सरकारची भीती वाटत नाही। खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे माफिया लोक आहेत नाही तर गुंड लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने कुठंतरी आपल्याला एक धडा शिकवला पाहिजे असं आम्हाला वाटतं। फक्त जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका। पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौशामध्ये सुद्धा जो ड्रग्सचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो।